अहिल्यानगरच्या संगमनेर तालुक्यातल्या जवळे कडलग या गावामध्ये बिबट्यानं 4 वर्ष चिमुकल्याचा बळी घेतलाय। चिमुकल्याचे नातेवाईक आणि ग्रामस्थ आता संतप्त झाले। जोपर्यंत नरभक्षक बिबट्याला ठार केलं जात नाही तोपर्यंत चिमुकल्याचा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा घेतल्यानं वातावरण सध्या तणावपूर्ण बनलंय। प्रशासन वाघासाठी सुरक्षा देतंय, मग मुलांना काय करायचं? आम्ही कोणून ठेवायचं का? त्याच्या आधी 4 दिवस माझे स्वतःचं मांजरच पिल्लू उचलून नेलं। आम्ही दर दिवस सांगतो काहीतरी करा, आमच्याच स्वतःच्या गावात 40-50 बिबटे असतील, कसं आम्ही राहायचं शेतकरी? गावात येऊन मांजर घेऊन जाऊ राहिले तू, माणसांना हल्ला करून हे कशावरून? आज माझ्या पोरासंग प्रसंग झाला, आज माझ्या शेजारी 5-25 पोरं आहे, उद्या त्यांच्या संग घडणार नाही कशावरून? आमची एकच मागणी आहे, त्या वाघाला शूट करायचं, तेव्हा आम्ही डेड बॉडी हातात घेऊ। होणार नाही, पण काहीतरी घडतंय एवढं मात्र नक्की। 14 तारीख 5 दिवस आहेत फक्त आणि तुम्ही म्हणताय 2-3 महिन्यानंतर थोडा विरोध थोडा पेशन्स यावा लागेल, डेट काही फिक्स नाही आणि कोर्टामध्ये कोर्टच तारीख देतो, तर आपण बोललेल्या तारखेला काय फार महत्व देण्याची गरज नाही। पण एक लक्षात घ्या की देशामध्ये काहीतरी होणार आणि जे काही होत आहे ते कळेल तुम्हाला, पण नक्की कुठे ना कुठेतरी एक मोठी घटना समोर येईल आणि त्यातून म्हणजे मला वाटतं की देशाच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होईल, असं वातावरण होईल। तर आपण पाहतोय देशात मोठं नक्की काहीतरी होईल असं वडेट्टीवार म्हणाले, ते तुम्हाला कळेलच असंही वडेट्टीवारांनी। हे बघा, शालेय पोषक आहारामध्ये इतका गोंधळ आहे आणि खूप घाणेरडं चाललंय, कोणाचंच लक्ष नाही। त्या अशा लोकांना, त्या पुरवठादारांना सगळे पाठीशी घालतायत, निकृष्ट आहेच व त्यामध्ये पुरवलेला दर्जा अत्यंत कमी आहे, क्वांटिटी आहे, क्वालिटी नाही आणि सगळं म्हणजे कोणच ठरलेल्या लोकांना हे सगळं काम दिलं जातं आणि खूप बोगसपणा आहे। अशा खूप तक्रारी आहेत। कैलास पाटलांनी जे मांडलं त्यामध्ये नक्की 100% तथ्य आहे। तर आपण पाहतोय वडेट्टीवारांनी हे मोठं विधान केलंय, नक्की काहीतरी घडतंय आणि तुम्हाला ते कळेलच असंही वडेट्टीवार म्हणतात। एक ब्रेकिंग न्यूज समोर येते अहिल्यानगरमधून। अहिल्यानगरमध्ये बिबट्यानं चिमुकल्याचा बळी घेतला होता। संगमनेर तालुक्यातल्या जवळे कडलग या गावामध्ये 4 वर्षीय चिमुकल्याचा बिबट्यानं बळी घेतला। चिमुकल्याचे नातेवाईक आणि ग्रामस्थ आता संतप्त झालेत। दरम्यान आता अखेर नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याचे शासनाने आदेश दिलेत। जोपर्यंत हा नरभक्षक बिबट्या ठार केला जात नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा घेतल्यामुळे इथलं वातावरण तणावपूर्ण बनलंय। तर आपण पाहतोय या चिमुरड्याचा, या बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। त्याविरोधात आता तिथले ग्रामस्थ आणि त्याचे नातेवाईक आक्रमक झालेत। आणि आता बातमी नागपुरातनं। नागपुरात उपमुख्यमंत्री अजित पवारांची काही शिक्षकांनी भेट घेतली आहे। याचवेळी शिक्षकांनी आपल्या विविध मागण्या अजितदादांसमोर मांडल्या। या शिक्षकांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांनी। एकमेव महाराष्ट्र सरकारने आणि किंवा या सरकारने तरी मला जाणीवपूर्वक इथं नमूद करू इच्छितो की यांनी प्रत्येक विभाग असेल, प्रत्येक विभाग, महसूल असेल, तलाठी असेल, पशुसंवर्धन असेल, DMER असेल, इव्हन ऑल आणि शिक्षक भरतीसारखा महत्त्वाचा विषय असेल, महसूल गोळा करण्याचाच उद्योग उभारलाय। माझी बायको जी आहे ती रानामध्ये काम करते आणि दुसऱ्याची तब्येत सुद्धा खुरपायला जाते, अशी परिस्थिती आज झालेली, कारण घर तर चालवावं लागेल लेकरासाठी। आणि आता मागच्या वर्षीच माझी जिल्हा मराठा अहिल्यानगरला म्हणजे निवड झाली, पण तिथल्या संस्थेने असं केलं की आम्ही 264 शिक्षक असे आहेत की निवड होऊन सुद्धा आम्हाला जॉईनिंग दिलेलं नाही। आश्रमशाळा, समाज कल्याणच्या शाळा आणि खाजगी शाळा या विना अनुदानित आणि अनुदानित या सर्व मिळून 40,000पेक्षा जास्त मंजूर पदे रिक्त आहेत। मंजूर पदे आहेत ती सुद्धा रिक्त भरली गेली नाहीत। बोलूयात पुढच्या बातमीकडे। टिटवाळ्यातील विधवा महिलेच्या झोपडीला 2,33,000ची नोटीस आली आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा हा अजब कारभार यामुळे समोर आलाय। मालमत्ता कराचं बिल न भरल्यामुळे पालिकेकडून ही नोटीस बजावण्यात आली आहे। पालिकेच्या नोटीशीनंतर आदिवासी संघटना आता आक्रमक झाली आहे। पालिकेवर मोर्चा काढत जाब विचारण्याचा त्यांनी इशारा दिलाय। आता जाऊयात पुण्यामध्ये। पुण्यातील सिरमच्या अधिकाऱ्यांची सायबर चोरट्यांकडून फसवणूक करण्यात आलेली आहे। अधिकाऱ्यांना 23 लाख रुपयांचा गंडा घातला गेला। शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचा आमिष दाखवून हा गंडा घालण्यात आलाय। हडपसर पोलीस ठाण्यात या आरोपींवर गुन्हा दाखल झालाय।
आणि आता बातमी रत्नागिरीमधून. रत्नागिरीमध्ये INS ओल्ड विक्रांत जहाजाची 35 फूट प्रतिकृती साकारण्यात आली आहे. दी मॉडेल क्राफ्टच्या टीमनं अवघ्या 22 दिवसात विक्रांत जहाजाची ही प्रतिकृती तयार केली आहे. विक्रांत जहाजाची ही भारतातली सर्वात मोठी आणि पहिली प्रतिकृती आहे. आपण पाहू शकतो अतिशय आकर्षक आणि अगदी जशीच्या तशी ही प्रतिकृती INS ओल्ड विक्रांतची तयार करण्यात आलेली आहे.